श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य जगत असताना खूप दूरवर पाहण्याच्या नादामध्ये चांगल्या गोष्टी या अगदी जवळून निघून जात असतात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमानं सांभाळत चला, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत. श्रोते हो, आयुष्य जगत असताना एक सापडलेलं सत्य आहे, चांगल्या व्यक्तीची देव चांगलीच परीक्षा घेत असतोय. आयुष्यात नेहमी एक नियम लक्षात ठेवा: सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला. त्यामुळे जे आपले आहेत ते आपल्याला समजून घेतील आणि जे कामापुरती लोक आहेत ते आपोआपच आपल्या आयुष्यातून निघून जातील. आणि तरच श्रोते हो, आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होईल, आपल्या प्रवासामध्ये आपली प्रगती होईल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगातली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला मिळेलच हे शक्य नसलं तरी तुम्हाला मिळालेली गोष्ट ही जगातली सर्वात अनमोल आहे हे सिद्ध करता यायला हवं. रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफिल सुरू करण्यात आणखी एक आनंद असतोय. गप्पा चालू असताना शब्दाधीन असलेला आनंद मिळवायचा असतो, तर नंतरच्या सोबत मैफिलीत शब्दातीत आनंद शोधायचा असतो. पहिल्या मैफिलीत नाद असतो, तर दुसऱ्यात गंध. कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाही तर नुसता स्वार्थ आहे. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची काळजी घ्या. ठराविक अंतर राखल्यामुळं जर एखादं नातं हे सुदृढ राहत असेल तर जवळीकचा आठा सोडून दिला पाहिजे. काही नाती सुरक्षित अंतर ठेवा या तत्वावर जास्त चांगली चालत असतात. माणसाला काही ना काही छंद हवा, स्वप्न हवीत, पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातूनच तो स्वतःला हरवायला शिकतो, सापडायला शिकतो. शरीराचं समाधान हे कुठेही करता येतं, पण मनाचं समाधान करण्यासाठी आवडती व्यक्ती जवळ पाहिजे. गरजेपेक्षा जास्त संयम मानसिक तणावाला आमंत्रण देत असतो. ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं. थोडा संयम ठेवा, कष्टानं हाल होतील, पण हार मात्र नक्कीच होणार नाही. तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका, कारण मुळापासून तुटलेल्या झाडाला पाणी देऊन काहीच फायदा होत नसतो. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खरं असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस हवं. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा भगवंत कायम तुमच्या पाठीशी असतो. माणसांना योग्य मार्गदर्शन नको असतं, अनुकूल सल्ला हवा असतो. जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नसतं, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्वाचं असतं. न घडलेल्या गोष्टी या रंगवून सांगता येतात,
निर्माण करता येतात, पण वास्तवतेला खोडताना जीव मेटाकुटीला येत असतो. नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती आणि सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत. वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही ग्रॅनाइटवर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे आबादित आणि अजरामर राहत असते. आयुष्यात जबाबदारी आणि कर्तृत्वाच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नसतो. टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही. असून नसल्यापेक्षा नसलेलं बरं असतं. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीही निभावू शकत नसतं. ममता, करुणा भरलेला अथांगपणा म्हणजे बाईपण. वयानं आणि शरीरानं आपण आपोआपच मोठं होत जातो, परंतु जोपर्यंत आयुष्यात अडचणी, अपयश आणि गद्दार लोक भेटत नाहीत, तोपर्यंत आपण चतुर, हुशार आणि समजदार होत नाही. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळं ते पूर्ण होईल याचं उत्तर सुद्धा नियती जवळच असतं. जे खोटं बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत. जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत. त्यामुळे नात्यात आग लावणारी लोक ही आनंद लुटत आहेत. काही गैरसमज नाती तोडतात, तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात. परिवर्तनाला विरोध केला की चांगलं सांगणारा माणूस हा नकोसा होतो. जिथं काहीच फरक पडत नसतो तिथं कधीच डोकं झिजवायचं नसतं. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलायला लागतात. वर्तमान काळ हा बोलायचा नसतो, तो जगायचा असतो. मनातला राग हा वेळी संपवला नाही तर तो आपल्याला संपवून टाकत असतो. शांत आणि इमानदार लोकांना कमजोर समजायचं नसतं, कारण जेव्हा ते मैदानात उतरतात तेव्हा वादळ निर्माण होत असतं. हसण्यासाठी जन्म आपुला या ओळी गुणगुणणारे फार दुर्मिळ असतात. 90% माणसं फसण्यासाठी जन्म आपुला या ओळी म्हणतच यात्रा संपवतात. मनात शांती असेल किंवा नसेल, पण वातावरण आनंदी ठेवणं हे मात्र आपल्या हातात असतं.